नमस्कार मित्रांनो, 2 दिवसाअगोदर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून जो काही प्रसंग घडला तो उभ्या महाराष्ट्रानं पाहिला। मीही काल या संबंध विषयावर व्हिडिओ बनवला आणि जे काही समाजकंटकांनी त्या ताईच्या अंगावर हात टाकला असेल त्यांना कडक सजा व्हावी असा तीव्र शब्दात या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला। पण सुदैवानं मीही याच लोणार तालुक्यातला असल्यामुळे मागच्या 2 दिवसात अनेक लोकांसोबत मी फोनवर या संपूर्ण प्रकरणावर चर्चा केली आणि माझ्या कानावर अशा काही गोष्टी आल्या की त्या ऐकून मन एकदम स्तब्ध झालं। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी महाराष्ट्रानं ऐकून घ्यावी की हा जो काही संपूर्ण वाद आहे हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नाही, हा वाद त्या पुतळ्याच्या जागेचा वाद आहे। खरं तर ज्या सरपंचांवर आरोप लावले गेले त्या सरपंचांनीच या पुतळ्यासाठी 7,000 रुपयाची वर्गणी दिली आहे हे या महाराष्ट्रानं जाणून घेतलं पाहिजे। त्या सरपंचानं सगळ्यात पहिले या गावात शिवजयंतीला रक्तदान शिबिर राबवली आहे याची नोंद या महाराष्ट्रानं घेतली पाहिजे। आज या गावातील ग्रामस्थांनी आणि त्या भागातील अनेक लोकांनी असे आरोप केलेले आहेत की हा जो काही प्रकार घडला आहे तो एक पूर्वनियोजित प्रकार होता, तो घडून आणला गेला आहे। महिलेच्या अंगावरचे कपडे त्या महिलेनं स्वतः फाडलेत आणि जी काही थोडीफार मारामारी झाली ती महिलांच्या मध्ये झाली, त्यामध्ये पुरुषांचा कुठलाही संबंध नाही। आणि जर हे सगळे आरोप खरे ठरले तर आज माणूस या जातीवरचा माझा विश्वास संपलाय। खरं तर महाराष्ट्रात जातीवाद इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की जातीवादाचा फायदा घेण्यासाठी कोणी काहीही करू शकतं, ही सत्यता आज तुम्ही नाकारू शकत नाही। आणि एवढं सगळं झाल्यानंतर मागच्या 2 दिवसात त्या गावात जाऊन अनेक लोकांनी अनेक गोरगरीब लोकांच्या गाड्या फोडल्या, लोकांच्या घरावर दगडं फेकले, लोकांच्या घरावर लाकडं फेकले। खरं तर काल मी प्रशासनाला विनंती केली होती की ज्या काही समाजकंटकांनी त्या ताईच्या अंगावर हात टाकला त्यांना सजा व्हावी, पण दुर्दैवानं जेव्हा सत्य घटना समोर आली तेव्हा आज मला अशी मागणी करावी लागते की या संपूर्ण प्रकरणाची चांगली चौकशी झाली पाहिजे। जर यात काही सत्यता नसेल आणि कुणीही त्या महिलेला हात लावलेला नसेल तर त्या महिलेलाही अटक केली गेली पाहिजे, कारण या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अशांतता पसरली आहे। त्यानंतर ज्या लोकांनी मागच्या 2 दिवसात त्या गावातील गोरगरीब लोकांच्या गाड्या फोडल्या, त्यांच्या अंगावर लाकडं फेकले, त्या लोकांवरही कारवाई झाली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा हा देश आहे। जर काही चुकीचं घडत असेल तर इथली न्यायव्यवस्था, इथले पोलीस त्याची चौकशी करतील। कुणालाही कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार नाही। त्यामुळे ज्यांनीही मागच्या 2 दिवसात त्या गावातील लोकांना त्रास दिला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जर कुठल्या समाजकंटकांनी त्या ताईच्या अंगावर खरंच हात टाकला असेल तर त्यांनाही सजा झाली पाहिजे। त्याचं मी समर्थन करत नाही। मी नेहमी सांगतो गुन्हेगारांची कुठली जात नाही, ते कुठल्याही जातीचे असो त्यांना सजा व्हावी। पण आज मला खूप दुर्दैव वाटतंय की या महाराष्ट्रातील मराठा समाजातील जे काही उच्च शिक्षित तरुण आहेत ते चुकीच्या गोष्टीचं समर्थन का करताय। जर तुमच्या समाजातील एखादा व्यक्ती उगाच जातीवाद करतोय तर उच्च शिक्षित लोक ते का ऐकताय। जेव्हा जेव्हा वंजारी समाजाचे लोक चुकीचं कृत्य करतात तेव्हा आम्ही येतो, त्याचा निषेध करतो। पण मराठा समाजातील काही अडाणी लोक जातीवाद करताय मागच्या 2-3 वर्षापासून आणि त्यांच्या विरुद्ध कोणीच बोलत नाही, हे खरंच वाईट आहे। खरं तर आमच्या महापुरुषांचे अनेक वर्ष गेले या महाराष्ट्राचं निर्माण करण्यासाठी आणि इथली जी काही जातीय भेदता आहे ती मिटवण्यासाठी। पण आज एका अडाणी व्यक्तीचं ऐकून करोडो लोक जातीवाद करताय या महाराष्ट्रामध्ये। कुठेही काहीही प्रकरण घडलं तर आपण मध्ये जात आणतोय। खरं तर या प्रकरणाची सत्यता काय आहे हे आता महाराष्ट्रात कुणालाच माहीत नाही। त्यामुळे त्याची योग्य ती चौकशी व्हावी आणि जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रासमोर यावं, कारण लोकांना भावनिक करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून ज्या प्रकारचा हा संपूर्ण प्रकार घडवला गेला आहे हा खरंच खूप वेदनादायक आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज जर हे बघत असतील की आम्ही अधिकार लोकांच्या सुरक्षेसाठी दिलेत, अधिकार हे त्याचा गैरफायदा करून घेण्यासाठी दिलेले नाहीत, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। आणि मला महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कुठल्या जातीसाठीचा नव्हता, त्यांचा हा लढा या मराठी मातीसाठी होता, या महाराष्ट्रासाठी होता, या महाराष्ट्रात राहणाऱ्या शेवटच्या घटकासाठी होता। त्यामुळे शिवाजी महाराज एका जातीचे नाही आहेत, ते प्रत्येक माणसाचे आहेत, त्यांचा आदर प्रत्येकाला आहे, ते प्रत्येकासाठी प्रेरणास्थानी आहेत। त्यामुळे त्यांच्या नावावर उगाच जातीभेद आणि राजकारण कोणीही करू नये। आमच्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी आहेत। त्यामुळे विनंती आहे की महाराजांच्या नावावर कोणच जातीभेद या महाराष्ट्रामध्ये करू नये। जे आरोपी असतील त्यांना सजा व्हावी, त्याचा मी कुणाचाही त्या ठिकाणी पाठराखण करणार नाही, पण सत्यता महाराष्ट्रासमोर यावी। जर काही लोक महाराष्ट्रात सुरू असलेला जातीवादाचा गैरफायदा घेत असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हावी। त्यामुळं हे जो काही प्रसंग घडला आहे चिखला या गावात त्याची सत्यता बाहेर येणं गरजेचं आहे। खरं तर मला उभ्या महाराष्ट्राला सांगायचं आहे की मागच्या 100 वर्षापासून या गावात मराठा आणि वंजारी समाजाचे लोक गुण्यागोविंदानं राहतात। खरं तर मागच्या 2 वर्षातच काय या महाराष्ट्रामध्ये झालं की जातीवाद निर्माण व्हायला लागला आहे।
गुण्यागोविंदानं राहणारी लोक एकमेकांवर आरोप लावायला लागलीत, एकमेकांसोबत भांडणं करायला लागलीत आणि आज उच्च शिक्षित तरुण या गोष्टींचं समर्थन करायला लागलेत. खूप वाईट वाटतं जे काही घडतंय की आपण कुठल्या तरी समाजाला टार्गेट करताय. त्यांच्यावर काय काय पोस्ट काल फेसबुकला होत्या की उसाच्या शेतात पैदा केलेल्या इंग्रजांच्या अवलादी. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. अहो, या वंजारी समाजामध्ये मेहनत करून पुढे जाणारी अनेक लोक आहेत, अनेक आदर्श आहेत आणि अनेक नावं, अनेक उदाहरणं तुमच्या समोर आहेत. त्यामुळं जर तुम्ही चुकी नसतानाही एखाद्या जातीला टार्गेट करत असाल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. इथल्या व्यवस्थेनं या विषयावर विचार केला पाहिजे. कोणत्याही गोरगरीब माणसाच्या घरावर हल्ला करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी परत एकदा तेच म्हणेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा हा देश आहे. त्यामुळं त्या गावातील कुठल्याही गोरगरीब माणसाला जर कुठल्याही व्यक्तीनं त्रास दिला तर पोलिसांनी त्याच्यावर कडक अशी कारवाई करावी, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. जर आमच्या त्या ठिकाणी वंजारी समाजातील काही लोक चुकीचे असतील तर त्यांनाही सजा व्हावी, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण सत्य लोकांसमोर यावं अशी एक प्रामाणिक मागणी आहे आणि महाराष्ट्रातील उच्च शिक्षित तरुणांनी हे जातीवादाचं जाळं मिटवण्यासाठी पुढं यावं एवढीच माफिक अपेक्षा माझी तमाम तरुणांकडून आहे. आणि या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.